लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकच्या लासलगावमध्ये कांद्याच्या दरात आणखी घसरण. नाफेड एनसीसीएफ कडून 12.35 रुपये दराने खरेदीची घोषणा. कांद्याच्या दरामध्ये 50 रुपयांची, शिवाय सरासरी दरामध्ये 70 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिरचीचे बंपर उत्पादन झाले. बाजार समितीमध्ये मिरचीची मोठी आवक. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणामधील मिरची चंद्रपुरात दाखल. व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. गोंदियामध्ये रब्बी धान खरेदीला वेग. आतापर्यंत 58,000हून अधिक शेतकऱ्यांची या ठिकाणी नोंदणी. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक धान खरेदी करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका खरेदीला वेग. 17 केंद्रांवर मक्याची खरेदी सुरू. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आणखी 8 मका खरेदी केंद्र सुरू. शेतकऱ्यांच्या 2113 क्विंटल मक्याची खरेदी. अकोला या ठिकाणी बियाणे विक्रीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा खोळंबा. अजित 5 कापूस बियाणे तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचा खोळंबा झाला. लिंकिंगच्या तक्रारी, साठेबाजी आणि लिंकिंग रोखण्यासाठी आता जिल्ह्यामध्ये विशेष भरारी पथकंही तैनात करण्यात आली. नंदुरबारमध्ये खरीप हंगामासाठी कापसाचे बियाणे उपलब्ध. 1,08,000 हेक्टरवरती कापसाची लागवड देखील होणार असल्याचा अंदाज. बोगस बीटी बियाण्यांच्या विक्रीवरती कडी नजर देखील ठेवली जाणार. कृषी विभागाचा हा इशारा. गोंदिया या ठिकाणच्या सालेकसा तालुक्यामध्ये तेंदूपप्पा संकलनाचा हंगाम सुरू. त्यामुळे आता वनक्षेत्रातील गावकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला. ग्रामीण भागामध्ये कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगाराची मोठी संधी देखील उपलब्ध. पुण्याच्या सासवडमध्ये 22 मे पासून भारतीय पुरंदर कृषी एक्स्पो 2026चा महाकुंभ. एआय प्रात्यक्षिक, पशु प्रदर्शन आणि शेतकरी सन्मानामुळे कृषी महोत्सव चर्चेत. तर प्रदर्शनामध्ये 160 स्टॉल्स देखील उभारण्यात येणार अशी माहिती. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं मध्यरात्रीपासून ठिय्या आंदोलन. शिष्यवृत्ती आणि निर्वाह भत्त्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनामध्ये झाले सहभागी. अहिल्यानगर या ठिकाणच्या श्रीरामपूरमध्ये वेतन वेळेत देण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं उपोषण. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचं वेतन मिळत नाहीये, अशा देखील तक्रारी. साताऱ्याच्या माणखटाव या तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या प्रश्नावरती शेतकरी आक्रमक झाले. शेतकरी आणि महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या. शेतकऱ्यांची ही जोरदार घोषणाबाजी. चिखले ग्रामस्थांचे मुरबाड पंचायत समितीसमोर पाण्यासाठी उपोषण. तर मिशन जलजीवन या अंतर्गत विहिरीला पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. विहिरीचं खोलीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी. कोल्हापूरच्या राधानगरी धरणामध्ये 32% इतकाच पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे धरणाच्या मध्यभागी असलेली छोटी मोठी बेटं नजरेस पडण्यास सुरुवात. धरणातून भोगावती नदी पात्रामध्ये होणारा विसर्ग पूर्णतः थांबला. शेतीवरती परिणाम होण्याचा देखील अंदाज. अक्कलपाडा या धरणातून बांजरा या नदीमध्ये आवर्तन सोडण्याची मागणी. माजी आमदार शरद पाटलांचं जिल्हाधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा निवेदन. बीडच्या परळी बोरणा मध्यम प्रकल्पामध्ये 40% पाणीसाठा शिल्लक. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पाणीसाठ्यात घट. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यावर पाणी संकटाचं सावट. तर काळमवाडी धरणामध्ये सध्या फक्त 4.5 टीएमसी पाणीसाठा. यापुढे धरणातील 3 टीएमसी पाणीसाठाच वापरता येईल. वाशिम जिल्ह्यातील काही लघु प्रकल्पांनी तळ गाठला. या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात गाळ उपसा सुरू. प्रकल्पातील गाळ निघाला, त्यामुळे जलसाठा क्षमता वाढणार. करमाळा या ठिकाणच्या मांगी तलावामध्ये 36% पाणीसाठा. डाव्या कालव्यातून पर सेकंद 900 लिटरने मांगी तलाव विसर्ग. 22 गावातील 3117 हेक्टर क्षेत्र मांगी तलावावरती अवलंबून होतं. शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यामुळे वाढ झाली. बीडच्या गेवराईमध्ये जालन्याच्या अंबडमधून जाणाऱ्या गोदावरी नदीचं पात्र कोरडं. मराठवाड्यातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा. वारंवार मागणी करूनही नदीमध्ये पाणी सोडलंच जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप. धुळ्यात नागरिकांना पाणी मिळावं यासाठी योग्य नियोजन करा. महापौर मायादेवी परदेशी यांचे पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत निर्देश. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून 23 ग्रामपंचायतींना पाणी टँकर मंजूर. यातील 15 गावांना टँकरांचं वाटप. यामुळे नागरिकांना आता घरपोच पाणी मिळणार. मोठा दिलासाही मिळेल. बकरी ईद निमित्त चाकणमधल्या जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी गर्दी. आतापर्यंत सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांची उलाढाल. राजस्थान, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये विविध बोकडांना वजनानुसार लाखांच्या घरात मागणी. कळंबच्या संजितपूरमध्ये अतिक्रमणामध्ये अडकलेला शेतरस्ता मोकळा. तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या पुढाकारातून त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुरू. यामुळे आता पावसाळ्यामध्ये तेरणा नदीच्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटण्याची समस्या देखील कायमची मिटणार असल्याची माहिती. शहरातील अंडरपास दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. पाणी साचण्याच्या समस्येमुळे अंडर बायपास 15 दिवसांसाठी बंद. शहरातील सर्व वाहतूक उड्डाण पुलावरती वळवली. वाहतूक कोंडीची देखील शक्यता.
वाशिममधल्या ग्रामीण भागामध्ये नागरिकांचा घरकुल योजनेतून दुसरा तिसरा हप्ता रखडला. दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्यानं घरं अर्धवट अवस्थेत, बांधकाम साहित्याचे दर आणि मजुरी वाढताय, त्यामुळे नागरिक आता चिंतेत सापडले. यवतमाळच्या ढाणकीमध्ये अनधिकृत खतसाठ्यावरती कृषी विभागाची मोठी कारवाई. 50 किलो वजनाच्या 700 गोण्या जप्त. या गोण्यांची एकूण किंमत 15,42,000 आहे, अशी देखील माहिती समोर. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, त्यामुळे ऑटो चालक देखील दर वाढवणार. सर्वसामान्य लोकांसह ऑटो चालकांचे महिन्याचे बजेट गडबडले. चंद्रशेखर बावनकुळेंकडून अमरावतीच्या दर्यापूर उपविभागीय महसूल कार्यालयाची झडती. तर प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. बावनकुळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा अमरावतीमध्ये मंत्री बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ. आजपासून संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना कार्यान्वित. तर तिसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची, चांदीच्या दरात 3,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,195 रुपयांवरती, तर चांदी जीएसटीसह 2,70,890 रुपयांवर. वेंगुर्ला या ठिकाणच्या तुळसमध्ये श्रीदेव जयतीर उत्सवाला सुरुवात. 11 दिवस चालणाऱ्या या पारंपरिक उत्सवाची सांगता ही आता कवळासाने होणार. तर उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा राज्यातून लाखो भाविक तळकोकणामध्ये पोहोचले. लोणारमधल्या दैत्यसिद्धर मंदिरामध्ये किरणोत्सव. 15 मे पासून 4 ते 5 दिवस हा किरणोत्सव सुरू असणार. किरणोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लोणारमध्ये दाखल झाले. नंदुरबारमध्ये आजपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात. प्रत्येक प्रगणकाकडून 800 नागरिकांची माहिती संकलित होणार. 16 मे ते 14 जून दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार. कल्याणमध्ये बापाने बंद घराची रेकी केली, त्यानंतर मुलाने त्याच घरामध्ये चोरी केली. मौजमजेसाठी मुलांचा वापर करणाऱ्या फॅमिली गँगचा पर्दाफाश. 4 घरफोडीचे गुन्हे उघड. 21,60,000चे दागिने जप्त केले. अहिल्यानगरमधल्या हवालदार राजू सुद्रेक यांना मानाचे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते हा गौरव. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.